कोल्हापुरातील विशाळगडावर मारहाण आणि दगडफेकीचा स्थानिकांचा आरोप आहे। विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद हा आता पेटलेला पाहायला मिळतोय। संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते हे गडावर जाण्याआधी हा वाद पेटलेला आहे। संभाजीराजांची अतिक्रमण मुक्त विशाळगडासाठी आक्रमक भूमिका ही मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळते। मात्र संभाजीराजे गडावर जाण्याआधीच स्थानिकांकडून दगडफेकीचा आरोप हा करण्यात आलाय। हे दोन दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। दगडफेकीचा आरोप हा करण्यात आलाय, तर दगडफेकीचा सीसीटीव्ही सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो। प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, आपण अधिकची माहिती घेऊया। शेखर, आता हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, काय नेमकं चित्र स्पष्ट होतं या सीसीटीव्ही फुटेज मधून? विक्रांत, या सीसीटीव्ही मधून हे स्पष्ट होतं की काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते विशाळगडावरती पोहोचलेले आहेत। विशाळगडावरती खरं तर हातामध्ये काट्या घेऊन हे सगळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळते। जो आरोप जो आहे तो स्थानिकांकडून करण्यात आला होता की आमच्यावरती दगडफेक झालेली आहे। मात्र या ठिकाणी दगड कोणाच्या हातात दिसत नसले तरी अनेकांच्या हातामध्ये काट्या जे आहेत ते पाहायला मिळतात। शिवाय त्यांच्यासोबत पोलीस देखील या ठिकाणी पाहायला मिळतात जे त्यांना हटवताना प्रयत्न करतायत। मात्र हे मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजूनही संभाजीराजे छत्रपती जे आहेत ते विशाळगडावरती पोहोचलेले नाहीत। आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत। आताच काही वेळापूर्वी त्यांनी खर तर काही वेळापूर्वीच मलकापुरातून रवाना झाले होते। काही वेळातच ते जाऊन विशाळगडावरती पोहोचतील। मात्र सध्या आपण पाहतोय हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते त्या विशाळगडावरती विशाळगडावरचं जे आहे ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं, त्यामध्ये स्पष्टपणे काही कार्यकर्ते जे आहेत ते हातामध्ये काटे घेऊन त्या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या संभाजीराजे छत्रपती देखील काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांना देखील अशा पद्धतीची घटना जी आहे ते अपेक्षित नाही। जे आपण अतिक्रमण आहे ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी हीच एकमेव मागणी जी आहे ती आपण घेऊन त्या ठिकाणी जात असल्याचं संभाजीराजे यांनी वारंवार सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे नक्कीच संभाजीराजे छत्रपती काही वेळात पोहोचल्यानंतर त्यांची नेमकी या संदर्भात काय भूमिका असणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। निश्चित शेखर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। आणि विशाळगडावरची परिस्थिती नेमकी कशी होते या संदर्भातली अधिकची माहिती तुमच्याकडून घेतच राहू। मात्र या प्रकरणावर मंत्री शंभूराज देसाई काय म्हणालेत हे पाहूयात। मी रेंज आयजी कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याबरोबर बोलतो। कुणी कायदा हातामध्ये घेऊ नये। जर अतिक्रमण सिद्ध झालं असेल आणि ते अतिक्रमित काय बाबी असतील, शासन, प्रशासन, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा तिथल्या नियमानुसार सगळ्या योग्य ते कार्यवाही करतील। परंतु कुणी कायदा हातात घेऊ नये। वितुष्ट दोन समाजामध्ये होईल किंवा कुठं आता छत्रपती संभाजीराजे साहेब निघालेत तिथं ताणतणाव होऊ नये याची पुरेपूर दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल। आपण कोल्हापुरातून ही बातमी पाहतोय। विशाळगडावर मारहाण आणि दगडफेक झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। हा व्हिडिओ काही वेळापूर्वी समोर आला होता आणि त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। तर संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। विशाळगडाकडे निघण्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरमध्ये भवानी मातेच्या मंदिरात जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह, शिवभक्तांसह, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। आणि काही वेळात संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा विशाळगडावर पोहोचतील। मात्र त्यापूर्वीचा हा व्हिडिओ जो समोर आला ज्यामध्ये दगडफेकीचा आरोप केला गेला आणि त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। शंभूराज देसाई यांचं असं म्हणणं आहे, अतिक्रमण झालंय हे जर सिद्ध झालं असेल तर ते हटवलं गेलं पाहिजे, मात्र सरकारी यंत्रणा त्यासाठी काम करतील। ही दोन दृश्य आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एकीकडे दगडफेक झाल्याचा व्हिडिओ आणि दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडाकडे निघालेले आहेत। त्यांच्या गाड्यांचा हा ताफा आपण पाहतोय। शेकडो कार्यकर्त्यांसह संभाजीराजे निघालेले आहेत।